हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. गणेश नाईकांना शिवसेना संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत. एक्सवर पोस्ट करत खासदार नरेश मस्केंचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आवाहन. चंद्रपुरात काँग्रेसला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. अडीच वर्ष महापौरपद देण्याची ठाकरेंची मागणी. वडेट्टीवार करणार प्रदेशाध्यक्षांशी चर्चा. मतदानापूर्वीच महायुतीचे 25 उमेदवार बिनविरोध. सिंधुदुर्गात भाजपचे 19 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध. नितेश राणेंच्या रणनीतीला मोठं यश. मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांना नागरी सत्काराचं आयोजन. शेर का शिकार आया अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा, तर आव्हाडांनी केली सहर शेखची नक्कल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली लाँग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी. मोर्चेकरांशी बोलून आंदोलनाबाबत अंतिम निर्णय घेणार. किसान सभेच्या नेत्यांची माहिती. साक्री इथल्या 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणात 2 अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. संतप्त ग्रामस्थांकडून संशयित आरोपींच्या घराची तोडफोड. जळगावसह चोपडा शहरात जोरदार अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट, तर येवल्यातही अवकाळी पावसानं झोडपलं. शेतकऱ्यांसह नागरिकांची उडाली तारांबळ. प्रसिद्ध गायक अरिजित सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला कायमचा रामराम. सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. चाहत्यांमध्ये एकच खळबळ. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळचे 7 वाजतायत. पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. मुंबईतील भाजप शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. महापौर पदासंदर्भात संचालन समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतल्याची माहिती मिळते. महानगरपालिकेतील निवडणूक प्रक्रियेबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. मुंबईच्या महापौर पदासाठी राजश्री शिडवारकर यांचं नाव समोर आलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऋतू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळींचंही नाव आघाडीवर आहे का? स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेत्यांसंदर्भात देखील चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय घेणार आहे. विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला ही माहिती मिळते. पुढची बातमी पाहूया. मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेर का शिकार आया अशी कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या गेल्या, तर आव्हाडांनी भर सभेत शहर शेखची नक्कल करत नगरसेविका सहर शेख यांच्यासह इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर दिलंय. इस मुंब्रा से एक नई लीडर पैदा पहले ही हो चुकी थी, मर्जिया, जो अपने विचारों से लोगों को परिचित है. चॉकलेट खिलाया ऐसा बोल के उन्हें जाएगी टीवी पे. बच्चों को हमेशा प्यार से ही देखा करो यार. नफरत की बू भी नहीं आनी चाहिए. अगर किसी ने बोला, किसी बच्ची ने बोल दिया, तो बच्ची है, अपनी बच्ची है यार, उसे प्यार से देखा करो. उससे क्या फर्क गिरता है? हमको कोई फर्क नहीं गिरता है. टिकट नहीं, 40 लोग अगर टिकट मांग रहे हैं तो मैं 4 को ही दे सकता हूं. क्या रोटी है क्या? एक घर में आ दबाइए, काट काट के खाएंगे. नहीं दे सका तो नहीं दे सका. और
नाराजगी भी वाहिद है, कोई मैं बुराई नहीं मानता उसमें, तुम्हारा हक था टिकट, लेकिन हालात ऐसे थे कि मैंने टिकट नहीं ले पाया। स्टेशन पे ऐसा हुआ, इस बीच के गली में ऐसा हुआ, रशीद कंपाउंड में ऐसा हुआ, नहीं दे सके इसमें क्या है। तो ये जंग नहीं है शमीम भाई, ये दुनिया मोहब्बत से ही जीती गई है और जीती जाएगी। ये अल्लाह के रसूल ने कहा है, वो ये मानेंगे आप। और गाली तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को भी दीजिएगा, उसमें क्या है। और इसलिए ये शहर को प्यार से जीता है जितेंद्र आव्हाड, नफरत से नहीं। यानंतर आपण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊ सकाळच्या 100 बातम्यांमधून। कोकणात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा भाजप आणि शिवसेना युतीने जिंकल्या आहेत। पैशांचं आमिष आणि दडपशाहीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी केलाय। आंबेगाव तालुक्यातील पारगाव जाकरवाडी जिल्हा परिषद गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार पूजा वळसे पाटील यांनी माघार घेतली आहे। पूजा वळसे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, दरम्यान आता त्या अरुण गिरे यांचा प्रचार करणार आहेत। राष्ट्रवादीनं उमेदवारावर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचे पाहायला मिळते। शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या कुसुम खैर यांनी माघार घेतली आहे, तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांनी माघार घेतली आहे। इंदापुरात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी भाजपात प्रवेश केलाय। प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। त्यामुळे आता माळवाडी वडापूर या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शिवसेना आणि भाजपमध्ये अजब युती पाहायला मिळते। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जागांवर एबी फॉर्म दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतील घटक पक्ष आमने सामने आलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 63 पैकी 16 जागांवर शिवसेना भाजपची युती झाली आहे, तर इतर जागांवर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत। माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली आहे। तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1 आणि पंचायत समिती गणातील 2 असे 3 अधिकृत उमेदवार अर्ज मागे घेण्यात आलेत। महाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। महाड पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार अनिल जाधवांविरोधात उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्यानं अनिल जाधव बिनविरोध निवडून आलेत। मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमदार सुनील शेळके यांनी तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन करत त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं म्हणत मतदारांना साथ घातली आहे। अक्कलकोटमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं खळबळ उडाली आहे। अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती केल्यानं ठाकरेंच्या तालुका प्रमुखानं भाजपला जाहीर पाठिंबा दिलाय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते मुनगंटीवार यांनी केलाय। तसंच शिवसेना उभाटा नगरसेवकांसोबतही आपली चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांच्या भेटीसाठी आलेल्या जोगेंद्र कवाडे यांना विरोध करण्यात आलाय। आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपापसात बाचाबाची केली।
जालना महानगरपालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला गटनेता मिळालाय. भाजप गटनेतेपदी महेश निकमांची निवड झाली आहे, तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी देण्यात आली आहे. जालन्याच्या 30 तारखेला पहिला महापौर ठरणार आहे. भाजपने जालना शहर महानगरपालिका निवडणुकांमध्ये 41 जागा जिंकल्यात. दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार. गट नोंदणी करताना टक्केवारी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. गणेश नाईकांना शिवसेना संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत, अशी एक्सवर पोस्ट करत खासदार नरेश म्हस्केंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आव्हान दिले. विजय चौगुलेंनी भाजपच्या गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना आव्हान देणं इतकं सोपं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. नाईक सातत्यानं एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत. या टीकेला शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार प्रत्युत्तर दिले. नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक पालकमंत्री असताना भ्रष्टाचार करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. चंद्रपूर महानगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा मुद्दा घेऊन विजय वडेट्टीवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जर सहकार्य केलं नाही तर परभणीमधील पाठिंबा काढून घेतला जाईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर काँग्रेसशिवाय बसू शकत नाही.